रेशन धान्यापासून वंचित असलेल्या कार्डधारकांना दरमहा धान्य मिळावे, जनता ग्राहक संघर्ष समितीची मागणी। पंतप्रधान मोदी सत्तेवर येणे अगोदर डिजिटल इंडिया भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारताची घोषणा केली, परंतु सत्तेतील सत्ताधारी राज्यकर्ते आणि प्रशासन यांना याचा विचार पडलेला दिसतो। कारण सोलापुरातील सरकारमान्य रास्तभाव धान्य दुकानदारांकडून सर्रास नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून येतं। प्रत्येक रेशन दुकानातील रेशन कार्डाची नोंद ऑनलाईन नोंदणी बंधनकारक असताना दुकानदार याची दखल घेण्यास तयार नाहीये। तसेच अन्न व नागरी पुरवठा कार्यालयाकडून कठोर कारवाई होत नाहीये। पंतप्रधान यांच्या आदेशाचा आणि केंद्र सरकारचा नियमांचा अवमान असून त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय आणि सोलापूर शहर पुरवठा कार्यालयाकडून याची गंभीरतेने दखल घेऊन तातडीने कारवाई करण्यात यावी, अन्यथा जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने केंद्र सरकारच्या नियमांचा उल्लंघन होत असल्याबद्दल रास्तभाव दुकानदार विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना संघटनेचे सरचिटणीस रिया जत्तार, उपाध्यक्ष लक्ष्मण वडलाकोंडा, संघटक रविकांत ममदापुरे, कय्यूम तांबोळी, नागेश दासरी, महेश पुटले आदी उपस्थित होते। आज सोलापूर शहर जनता ग्राहक संघर्ष समितीच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे। निवेदनाची बाब अशी आहे की रेशन धान्यापासून वंचित असलेल्या कार्डधारकांना दरमहा धान्य मिळावे। भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब सत्तेवर येण्याअगोदर डिजिटल इंडिया भ्रष्टाचार मुक्त स्वच्छ भारताची घोषणा केली, परंतु सत्तेतील सत्ताधारी राज्यकर्ते आणि प्रशासन यांचा या बाबतीचा विसर पडलेला आहे। तर या संघटनेची एकच मागणी आहे की रेशन कार्ड धारकाची जी आहे ऑनलाईन नोंदणी ही सक्त करावी आणि रास्तभाव धान्य दुकानातून पूर्ण 100% माल मिळावा अशी या ठिकाणी मागणी आहे। त्याचप्रमाणे शहर पुरवठा कार्यालयाकडून याची गंभीरतेने निवेदनाची बाब दखल ही घेतली जात नाही। या प्रमुख मागण्यामध्ये एक मागणी आमची आहे की दरमहा रेशन धान्यापासून वंचित असलेल्या रेशन कार्ड धारकांना दरमहा धान्य देण्यात यावे। रेशन दुकान देण्यात येणारे धान्य आणि आनंदाचा शिधा देताना कार्डधारकांना पोचपावती दिली पाहिजे। रेशन दुकानातून अंत्योदय आणि अन्नपूर्णा या योजनेच्या लाभ घेणाऱ्या कुटुंबाचे रेशन कार्ड प्रमुखाचे फोटो बंधनकारक असावे। प्रत्येक रेशन दुकानदाराचे त्या संस्थेची नावं त्या दुकानाच्या समोर फलक बंधनकारक करावे। सोलापुरातील 4 परिमंडल कार्यालय हे सध्या रेशन दुकानदाराचे लायब्ररी झालेले असून यासंबंधी परिमंडल अधिकाऱ्यांनी आणि पुरवठा कार्यालयाकडून कठोर भूमिका घ्यावी आणि कर्मचाऱ्याची काम करण्याची मुभा कार्यालयात मिळावी अशा तऱ्हेची मागणी आज जनता ग्राहक संघर्ष समितीकडून करण्यात आलेली आहे। तर